कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती पैसे द्यायचे? राहू द्या साहेब, मी याच दिशेला येणार होतो, वाटत तुम्हाला सोडलं इतकं? असं कसं? मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही अर्धे पैसे घ्याल आणि आता काहीच घेत नाही आहात. अहो साहेब, पैसे राहू द्या, तुम्ही सुखरूप घरी पोहोचलात ना, चला माझं काम, चला आपली काळजी घ्या, येतो मी। खूप खूप धन्यवाद। अहो, तुमच्यासारखी माणसं या जगात आहेत म्हणून माणूस की अजूनही जिवंत आहे। अहो असू द्या साहेब, काळजी घ्या, येतो मी। सावकाश जाणी हा। येस। हॅलो, गाडेवाडी साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या काकांना आणि त्यांच्या पोराला घरी सोडलेलं आहे मी। अरे वा वा वा, क्या बात है, क्या बात है। थँक्यू दादा। ठीक आहे। आला तुम्ही, बराच उशीर झाला। हो बाबा, अगं, ही गाडी जयंती पाठवली होती? नाही अगं, टॅक्सी होती। झालं काय, आम्ही बस करता थांबलो होतो, अचानक हा टॅक्सीवाला तिकडे आला। मला म्हणाला की मी सासवडच्या दिशेने चाललोय, तुम्ही सुद्धा त्याच दिशेने जाताय का? म्हटलं हो। मला म्हणाला अर्ध्या पैशात तुम्हाला सोडतो। बोलायला बरा वाटला, म्हटलं ठीक आहे जाऊया। अगं पण इथे आल्यावर त्याने पैसेच नाही घेतले का? ही कॅब नक्की गाडे पाटलांनीच अरेंज केली असणार। कुठलाही प्रॉब्लेम त्यांच्यापाशी व्यक्त केला की लगेच त्यांच्याकडनं सोल्युशन येतं। अगं बाई, बर पण मला सांगा, जावई बापू भेटले ना? जानू कशी आहे? आणि जावई बापूंना तुम्ही विचारलं का? जे मंगल म्हणते तसं नक्की झालं होतं का तिकडे? लक्ष्मी जरा शांत होतो आधी। अहो. आज चल आपण बोलूया। हो आधी अहो पण नक्की काय झालं? चल, चल, शांत हो. बाबा 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 बाबा, मला आधी सांगा काय झालं तिकडे? हा, तुम्ही जयंतशी बोललात? जयंत काय म्हणाला सांगा ना बाबा प्लीज। मंगल, ऐक ना प्लीज, जरा हळू बोलशील का? वरद आणि आनंदी झोपलेत, उगाच उठतील ग ते। तुम्हाला सगळ्यांना माझा कायम आवाजच दिसतो, मला काही कळतच नाही, माझाच आवाज प्रत्येक वेळेला मोठा, मलाच बोलायचं नाही। पण बाबा मला खरं सांगा, तुम्ही जयंतला बोललात की नाही? हा, आणि तिथे काय झालं नक्की? आणि तुम्ही त्याला बोलल्यानंतर त्याने आपली चूक कबूल केली की नाही? काय म्हणाला तो? मंगल, जर चूक कबूल करणं इतकं सोपं असतं ना, तर तू आतापर्यंत चूक कबूल केली नसतीस। मी म्हणजे असं कोड्यात बोलू नका, नक्की काय झालं सांगाल का? मंगल, एक लक्षात घे, जयंत हा फार मोठा बिझनेसमॅन आहे। अगं पुण्यात त्याचे अनेक बिझनेस आहेत, त्याचं घर, ऑफिस सगळंच खूप भव्य दिव्य आहे। त्यामुळे त्याच्या घराच्या आणि सगळ्या ऑफिसेसच्या सुरक्षिततेकरता तशी सिक्युरिटी सिस्टीम असणं ही गरज आहे। मंगल, हे मोठे लोक असतात ना, त्यांचं जरा वेगळं असतं ग। म्हणजे आपल्याला लहर आली आणि आपण गेलो त्यांच्याकडे, असं नाही होत। पण बाबा नेमकं काय झालंय? अरे सिक्युरिटी सिस्टम मधली काही चुकीची पट्ट मंगलने दाबली, झालं अलार्म वाजला। तो त्यांच्या सेंट्रल ऑफिस मध्ये गेला, त्यांना दिसलं की जयंतच्या घरी कोणीतरी अनोळखी बाई चोरी करायच्या उद्देशाने घुसते। अगं बाई, झालं, त्यांनी तिथे माणसं पाठवली आणि त्यामुळे पुढचं सगळं रामायण घडलं। नाही बाबा, तुम्हाला नाही कळत आहे, मला काय सांगायचंय तुम्हाला? मी जेव्हा तिकडे ना ती बटन दाब। मंगल, जाऊ दे ना, नको तिथे घोळ घालायची सवयच आहे तुझी। पण बाबा, वंस तर जान्हवीची मोठी बहीण आहे ना, मग अगं मग काय मंगल, म्हणून काय तू न कळवता तिथे जायचं का? जर समजा तू कळवून तिथे गेली असतीस ना, तर यातलं काहीच घडलं नसतं। जयंतने मला हेच सांगितलं। ऍक्च्युली जयंतचं पण बरोबर आहे, अशा मोठ्या लोकांच्या घरी जाताना अपॉइंटमेंट तर घ्यावी लागणार ना, नाही घेतली तर मग हे असं होतं। हा बरोबर.
नाही पण म्हणजे अलीकडे कुणाकडेही जाताना फोन करावा हे मान्य आहे मला, पण तरी मंगलच्या बरोबर जे घडलं ते जरा विचित्रच आहे. हो ना, योग्य नाही वाटत आहे मला. आई तुला तरी पटतंय ना? आई आई अगं मी खरंच सांगतेय, माझ्या बरोबर जे झालं ना ते खूप जरा जास्तच झालंय. आणि आई मी खरंच तिकडची ना काही वेगवेगळी बटन नव्हती ग दाबली. मी फक्त ते जान्हवीला फोन लावत होते. मला वाटलं फोन लावला की ती बाहेर येईल आणि माझ्याशी बोलेल म्हणून मी. अगं पण मग तुझ्या फोनवरून फोन लावायचा होतास ना. मी म्हातारी असून मला कळतंय, तू तुला कळत नाही. ते माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नव्हता. हे बघ, तुझ्या बरोबर जे काही झालं ते चुकीचंच होतं, पण आता झालं ते झालं. या पुढे तरी लक्षात ठेव, हे असले नसते उद्योग कधीही करायचे नाहीत. बरोबर बोलताय ते. पुन्हा अशी चूक करू नकोस एवढंच लक्षात ठेवायचं आहे यातून. अहो, त्रास होतोय का? मला वाटतं आता खूप उशीर झालाय, सगळ्यांनी आपापल्या खोलीत जा, झोपा. अहो चला, तुम्ही पण आराम करा, खूप दगदग झाली आहे तुम्हाला. मंगल, झोपा, जास्त विचार करू नको, झोप बघू आता. चला झोपा सगळ्यांनी. चला झोपूया. या. सगळी औषधं घेतली होती ना तुम्ही? नाही, वाटलंच मला. रात्रीचं औषध घ्यायला विसरलात ना? विसरलो नाही. अगं मला माहित होतं की तू मला औषधं दिल्याशिवाय झोपू देणार नाहीस ना. हे बरं आहे तुमचं. दे. अगं घ्या. लहान मुलांसारखं करता तुम्ही. सावकाश. एवढं काही नाहीये. तू घेऊन बघ म्हणजे कळेल. हो. ऐक, बस बस. आणा पाय, आणा इकडे, आणा इकडे पाय. अगं राहू दे ना. अहो, किती दगदग झाली आज तुमची. जरा पाय चेपून दिलं तर बरं वाटेल. लक्ष्मी, जयंतला भेटून आलो ते बरं झालं. तुझ्या मनातली चिंता दूर झाली ना? खरं सांगू का? नाही म्हणजे तुम्ही जावई बापूंना भेटून आलात, त्यांच्याशी बोललात, घरी आल्यावर मंगलला ओरडलात देखील. नाही म्हणजे मला मान्यच आहे की आपली मंगल आगाऊ आहे, पण तरी सुद्धा तिच्याबरोबर जे काही घडलं ते तुम्हाला खटकलं नाही का? लक्ष्मी, अगं मंगलच्या बाबतीत जे काही झालं ना ते चूकच होतं. जयंतला स्वतःला किती वाईट वाटलं की त्याच्या माणसाने मंगलला असं वागवलं. मला म्हणाला 4-4 वेळा माफी मागितली माझी. मला म्हणत होता मी आत्ता ताबडतोब मंगलताईंना फोन करतो आणि त्यांची माफी मागतो. म्हटलं अरे ठीक आहे, एवढं काही नाही, राहू दे. म्हणून त्यांनी फोन नाही केला मंगल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.